कसा आहे सूरज? एक नंबर भाऊ. तू कसा आहे? मी मस्त. टास्क बेस सगळे मस्त खेळला, सगळं झालं, बिग बॉस संपलं. पण बिग बॉस मध्ये आज जायचा निर्णय ज्यावेळी तो घेतला होता, तो दिवस आठवतो का तुला? म्हणजे आज तुझ्या बहिणींनी आत्याने इंटरव्ह्यू दिलाच आहे सगळीकडे मोठ्या मोठ्या चॅनलला की तुला जायचं नव्हतं, तर तेव्हा तुला जत्रात नाचताना उचलून आणलं असं कळलं. हा खरं आहे भाऊ. हा कसं आहे माहिती का, आमच्या आईमध्ये माताची जत्रा असते आणि 7 असते, म्हणजे लय माणसं येतात बाहेर बाहेर जतलेला येतात, पायापाला येतात आईमध्ये माताच्या. तर मी डीजे समोर नाचत होतो तेव्हा ती आलती बिग बॉसची टीम की तुम्हाला यायला लागल. मग आता बहिणी काय म्हणल्या, जा तू जा, तुझं ही कर, स्वतःच काहीतरी कर तू जा. मग त्यांनी लावलं मला, त्यांच्या डोळ्यातनी बहिणींच्या लय पाणी आलं येताना मी. मग त्यांनी मला बसावलं, नाही बोल. नंतर मला त्यांनी बसावलं, बसलो मी गाडीत बसलो ना. गाडीत बसल्यावर मला लय बरं वाटलं, कारण इतकं बरं वाटलं ना. नंतर मी खुश, मला खरं लय भीती वाटलेलं म्हणलं, आतून लय भीती वाटलं म्हणलं मी की भीती असते ना इतकं लांब यायचं. मी कधी मुंबईला ह्यांना राहिलोच नाही ना रूम मध्ये. मला खुल्ली हवा सवय, वातावरण खुल्लं, वारं लागणार. आता एवढ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये पण बसलाय. हा तीच की, मला खरं खोटं बोलत नाही, सिटीत ना 10 पण झाले. पण ती कसं घरात लायलो म्हणजे काय म्हणतात ना, एका घरात असं पॅक राहायचं म्हणल्यावर कसं होतं, जीव कोंडल्यागत होत, तसं माझं झालं. पण त्या घालानी इतकं शिकवलंय आणि माझ्या बिग बॉसनी लय शिकवलं. पण जेव्हा घरात एंट्री केली होती तो दिवस आठवतो का तुला? त्या दिवशी तू काय काय करत होता आता, आणि आज आता एवढा सगळा बदल झालाय तुझ्यात, त्याबद्दल कवा म्हणताय? पहिल्या दिवशी गेलता का नाही घरात, मग त्या दिवशीचा दिवस आणि आज आता एवढा बदल झालाय तुझ्यात, सगळ्यांनी तुला शिकवलं, एवढी मोठी मोठी माणसं येऊन भेटून गेली, तर त्या टायमिंगला काय झालं दादा, मला वाटलं की मला ती समजून घेतात का नाही घरातली लोक. आता गावठी मुलगा साधा सिंपल असतो, आता ही मोठी लोक मला कशी समजून घेणार, कसे मला असं जवळ घेणार. ती मला वाटलेलं की आपल्याला कोण जवळ नाही येणार, पण ती घरच्या फॅमिलीने मला लय जवळ घेतलं आणि लय जीव लावला, आणि ती माझी फॅमिलीच. सगळ्यांनी तुला सांभाळून हा, लय घेतलं, सांभाळून. कपडे बाहेरच्या लोकांनी पाठवले. हा, आणि खरं आभार मानतो, दादा आहेत ना आमचं गायक, हा त्यांच्या पत्नी त्या वहिनींनी बी मला कपडे पाठवले, बर. त्यांचे बी आभार मानतो. आता ह्या गोष्टी आम्हाला नसतात माहिती, तुला आतमध्ये असल्यामुळे तुला माहिती. नाही मला बाहेर कळालंय आता. अच्छा. मला नव्हतं कळालं की हा हा दादाच्या पत्नीने म्हणजे बायकोनी हा हा माझ्यासाठी बी कपडे पाठवलेत. आता तू मग बाहेर आल्यावर सगळ्यांचा व्हिडिओ बघितला असतील, सगळ्यांनी तुझ्यासाठी पोस्ट केलाय, एवढा महाराष्ट्राने तुझ्यासाठी मला कोण बघून देतय तेव्हा? फोन. मी माझ्या बाच्याला म्हणतोय फोन दे मला, एकदा बघू दे. फोन आलाच, वाईज बी घेतला की फोन आलाच. काय करायचंय, वाईज बी बघून द्याय नाही. माझं कसं टाकल्यात हिरे बघू द्या मला. पण हिरीव ना माझ्या फॅन लोकांनी आणि माझ्या अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेने एक नंबर, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेने माझ्या प्रेम केलंय ना, आणि त्यांनी माझ्या हिरो बनवून टाकलेत ना, मला लय अभिमान आहे, लय भारी वाटते. तुझ्यासाठी काल सगळ्या अजितदादांनी, सुप्रियाताईंनी, सगळ्या नेत्यांनी तुझ्यासाठी पोस्ट केल्या की खरं केलं? शुभेच्छा दिल्यात, तर त्याबद्दल तू काय सांगशील? लय भारी वाटतंय, कारण इतकी मोठी लोक माझ्यासाठी, मला अभिमान आहे. मग घरातलं आता काय काय आठवतंय तुला? घरात काय आठवत असेल? आता रोज तर तिथं होता 70 दिवस. ती काय पॅडी दादाची जॉब, ती डीपी दादाची जॉब आठवती. परत आज गोष्टी अशा की ताई ना, आम्ही पहिल्यांदा बाथरूम पैसे गेलतो, ताई ही कुठलं मुलीचं आहे कुठलं मुलांचं आहे सांगा ना, वाचलो. ती मला कळतच नव्हतं, मी दाखलेलं. नंतर कळालं की ताईने मला सांगितलं ही तुमचं आहे आणि ही मुलींच आहे. ते बी आठवणार, परत अख्खच घर मला आठवणार, कारण माझ्या ध्यानात मनात शेवटपर्यंत राहणार ते. मी संपलं तरी ते राहणार. आधी फक्त तो मोबाईल वर दिसायचा, युट्यूब वर दिसायचा, आता तो मोठ्या पडद्यावर पण दिसणार आहे थिएटर मध्ये. तुला त्याच्याबद्दल काय वाटतं? कारण केदार सरांनी पण तुला पिक्चर, केदार सर म्हणजे
त्यांनी मला मुलगा मानलाय त्यांचं, आणि त्यांनी लय जीव लावलाय, आणि त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत आहे. काय आहे ना सूरज चव्हाण त्यांच्यामुळेच आहे, केदार सरांमुळेच आहे. आणि मला इतकं प्रेम करतात ना माझ्या, लय म्हणजे लय, मला लय जवळ घेतात, मिठी मारतात. सूरज ये लय म्हणजे लय मला, सर लय मला प्रेम करतात. काल रितेश भाऊंबरोबर पण फोटो काढले व्हॅनिटीत, परत जेनेलिया वहिनींना भेटला, तर हा. त्याबद्दल काय सांगशील? त्याबद्दल बोलणं म्हणजे मी सरांना सोडलंच नव्हतं, मिठी चाललेलं. कारण असं आपला माणूस आहे ना, मराठी माणूस म्हणजे ओरिजिनल क्वालिटी, नाद करायचा नाही लितेश सरांचा. कारण सर ना मनापासून गरीब लोकांना लय सपोर्ट करतात, आणि मला लय सपोर्ट केलाय लय म्हणजे लय. त्यांची किती तालीफ केली ना लय कमी, त्यांची तालीफ करूच वाटते लय म्हणजे लय. जेनेलिया वहिनी काय म्हणल्या? वहिनी म्हणल्या की तुम्ही सूरज लय भारी बोलताय, तुमचं बोलणं आम्हाला लय आवडलं. हा. आता सगळे तर बाहेर आलेत, आता मग त्यांना कुणाकुणाला भेटायची इच्छा आहे तुला, जे पहिल्या दिवसापासून होते, कुणाकुणाबरोबर राहणार आहे तुला? आता का आधी घरी जायचंय मोडव्याला? हा म्हणजे काय म्हणताय म्हणजे भाऊ? मोडव्याला आधी जायचंय का घरातल्यांना आधी भेटायचंय? कुठले? बिग बॉसच्या घरातल्यांना भेटायचंय का मोडव्याला जायचंय आधी? कारण पहिलं ना मला माझ्या देवांना भेटायचं. बिग बॉसच्या घरातली फॅमिली तर आपण हिलो फॉलो मध्ये बघू शकतोय फोन मध्ये, पण मेन तर आपलं देव आहेत ना, त्यांनी मला सपोर्ट केलाय, त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली. मी माझ्या आईमोरे माताचं तिथं काम चालू होतं बिथरायचं, तिथं कामाला जात होतो. किती 500 रुपये 500 रोजाने बी जात होतो, 300 रोजाने बी जात होतो. नंतर माझ्याकडे 1 रुपया नव्हता, तेव्हा माझ्याकडे आठवल्याला 2000 आलं. तेव्हा मला गणपती बाप्पा मंदिरात बसवायचं होतं, तर माझ्या डोळ्यातनी पाणी आलं, काय काय करायचं, काय काय नाही करायचं. तेव्हा कुठला मुलगा येत नव्हता. आता कुणी बी येईल की सूरज चव्हाण जिंकला म्हणून, पण गावातला एक मुलगा येत नव्हता. माझं गणपती बाप्पा मोठं भाव आहेत, त्यांना मला आणायचं मंडळात बसवायचं. मला ते आलं ना गणपती बाप्पा, मला इतकं एन्जॉय करू वाटतो, मी लय आनंदात असतो. मला असं वाटत होतं मी आता गेलो तरी चालतंय, पण नंतर म्हणलं माझ्या गणपती बाप्पानेच मला ठेवलंय की बिग बॉसची टॉपिक जिंकून ये, आणि माझं नंतर दर्शन घेऊन पाया पर. आतापर्यंत रात्री तर आम्ही व्हिडिओ बघितला, तुला हा. व्हिडिओ कॉल येतात सारखे हा. सारखे, तर त्यांनी काय काय सांगितलं तुला? कोणी फोन येत होते तुला आतापर्यंत जेवढ्या आल्यात? कधी त्यांनी रात्री फोनवर बोलला असतील ना लोकांबरोबर? नाही बोललो, पण कवर बोलणार बाबा, आता दमलो होतो ना काल. त्यामुळे काय केलं, मी कोणाला नाराज करत नाही, मी त्यांच्यामध्येच आहे. मी जवळ घेऊन फोटो काढतो, आणि सेल्फी बी काढतो, आणि त्यांचं हिरो बी काढतो. त्यांचं मन कधी दुखावलं नाही, आणि दुखावणार बी नाही, कारण त्यांच्या सपोर्टामध्ये आज ट्रॉफी माझ्या हातात आहे बिग बॉस. जाता जाता आता तुझ्या त्या सगळ्या प्रेक्षकांना ज्यांनी तुला वोट केलं त्यांना काय सांगशील? त्यांचं काळजापासून आभार मानतो. माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला एकच सांगणं आहे की माझं, तुम्ही माझ्या प्रेम केलंय, असंच शेवटपर्यंत प्रेम करा. थँक्यू. वेलकम.